एरे एरे पावसा गोष्ट। एकदा एका खेड्यात मोठा दुष्काळ पडला. नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या आणि शेतं ओसाड झाली. शेतकरी रात्रंदिवस देवाला प्रार्थना करत, देवा, पाऊस पाड, आमच्या लेकरांना जगव. त्या खेड्यात गणू नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला पाऊस खूप आवडायचा. रोज तो आकाशाकडे पाहून गाणं म्हणायचा, एरे एरे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. गणूचं मन खरं होतं. त्याच्या मनातील निरागसपणा आणि प्रार्थनेने देव पावला. पण ढग देवाला विचारू लागले, पाऊस पाडायचा तर आहे, पण लोक आपापसात भांडतायत, एकमेकांची मदत करत नाहीयेत. अशा लोकांवर पाऊस का पाडावा? देव म्हणाला, खरं रे, पण या खेड्यात एक निरागस मनाचा मुलगा आहे. त्याच्या प्रेमासाठी आणि त्याच्या श्रद्धेसाठी आपण पाऊस पाडूया. काही दिवस गेले, पण गावकऱ्यांनी पाण्याची कमतरता असूनही एकमेकांना मदत करायला सुरुवात केली. कोणाकडे जास्त धान्य असेल तर तो शेजाऱ्याला देई, कोणाकडे पाणी साठवलेलं असेल तर तो वाटून घेई. सगळं पाहून ढग आनंदले. एका संध्याकाळी गणू पुन्हा गाऊ लागला, एरे एरे पावसा, आणि अचानक विजा चमकल्या. आकाश काळं झालं. मुसळधार पाऊस सुरू झाला. शेतं हिरवीगार झाली, विहिरी पाण्याने भरल्या आणि नदी वाहू लागली. गावकरी आनंदले, पण त्यांना लक्षात आलं की पाऊस फक्त पैशांनी येत नाही, तर खरी ताकद प्रेम, ऐक्य आणि निरागस श्रद्धा यात आहे. बोध: खरा पाऊस फक्त आकाशातून नाही, तर मनातून पडतो. एकत्र राहणं, प्रेमाने वागणं आणि श्रद्धा ठेवणं हाच खरी समृद्धी आणतो.